यंदाच्या हंगामात समाधानकारक पावसामुळे तुरीचे पीक बहरात आले होते। अनेक शेतकऱ्यांनी चांगल्या उत्पादनाची अपेक्षा धरत मोठ्या मेहनतीने शेतीकडे लक्ष दिलं। मात्र गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या वन्य प्राण्यांच्या संख्येमुळे तुरीच्या शेतात प्रचंड हानी होत असून अनेक ठिकाणी पीक अक्षरशः जमीनदोस्त झाले। यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली असून ते आर्थिकदृष्ट्या अत्यंत अडचणीत सापडले आहेत। स्थानिक शेतकरी सांगतात की रात्रीच्या वेळी रानडुक्कर, हरिणे, नीलगाय यांसारखे वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात शेतात घुसून उभे पीक फस्त करत आहेत। काही तासांच्या उधळपट्टीत संपूर्ण हंगामाचं स्वप्न उद्ध्वस्त होत असल्याचं त्यांनी नमूद केलंय। अनेक शेतकऱ्यांनी स्वतः पहारा देऊन ही परिस्थिती आटोक्यात आणणं कठीण होत असल्याचं सांगितलं आहे। तुरीचे पीक अतिशय चांगले आले होते, पण वन्य प्राण्यांनी एका रात्रीत सर्व नासधूस केली। कुटुंबाचा उदरनिर्वाह, कर्जफेड, येणारे खर्च सगळेच प्रश्न उभे ठाकलेत। काही शेतकऱ्यांनी वाढत्या आर्थिक तणावाबद्दल चिंता व्यक्त करत प्रशासनाकडून तातडीच्या मदतीची मागणी केली आहे। या संदर्भात ग्रामीण भागात वन विभागाचे पहारेकरी, प्रकाश योजना, इलेक्ट्रिक फेन्सिंग, संरक्षण भिंत आणि तत्सम उपायांची गरज अधिक प्रकर्षाने जाणवत आहे। शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे जलद गतीने करून उचित नुकसान भरपाई देण्याची मागणीही जोर धरती आहे। स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत प्रतिनिधी व सामाजिक संस्थांनीही संबंधित विभागाशी चर्चा करून प्रभावी उपाययोजना राबवण्याचे प्रयत्न सुरू केल्याचं समजतंय। तुरीच्या उत्पादनावर अनेक शेतकऱ्यांचा वर्षभराचा महसूल अवलंबून असतो, त्यामुळे पिकाचं झालेलं नुकसान त्यांच्या उपजीविकेवर थेट परिणाम करणार आहे। अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा आणि प्रभावी पीक संरक्षणाची आवश्यकता असल्याचं स्थानिक कृषी तज्ज्ञांनी सांगितलंय। वन्य प्राण्यांच्या सततच्या वाढत्या हालचालींमुळे मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत आहेत। प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करून नुकसान भरपाई व संरक्षणाच्या ठोस उपाययोजना राबवल्यासच शेतकऱ्यांच्या चिंतेतून काहीसा दिलासा मिळू शकतो, अशी सर्वांची अपेक्षा आहे। संबंधित विभागाने पाहणी करून नुकसान भरपाई देत वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, जेणेकरून पुढच्या त्रासाला आळा बसेल। नुकसान पाहता आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरणार नाही, असं अरविंद खेडकर, शेतकरी जितापूर खेडकर यांनी माध्यमांशी बोलताना प्रशासनाला इशारा दिला आहे। माझ्या शेतात खूप डुकरांनी नुकसान केलेलं आहे। याचा जर बंदोबस्त न झाल्यास मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरला नाही। हे संपूर्ण व्हिडिओ सर्वांनी बघावा। शेतात किती नुकसान झालं, काय झालं तर त्रास राहिल्यास आम्ही शेती कशी करावं हे आम्हाला समजत नाही। आता शेतकऱ्याला एकच पर्याय उरला, आत्महत्या।